महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी 10 मार्च रोजी विधिमंडळामधील विधानसभेमध्ये आपलं पहिलं भाषण केलं आणि हे भाषण अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक मानलं जात आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी ही जबाबदारी सांभाळली. भाषणाच्या दरम्यान अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देताना त्या अत्यंत भावनिक झाल्या होत्या. भाषणाच्या शेवटी ग्रामीण भागामधील संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या आणि स्त्रियांच्या कष्टाचं प्रतीक असणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांचे अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर हे गीत गाताना त्यांचा कंठ दाटून आला होता आणि त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. यावेळी सभागृहामध्ये वातावरण एकदम स्तब्ध झालं होतं. अजितदादांनी दिलेल्या शेतकरी, कष्टकरी आणि महिलांच्या कल्याणाचा मंत्र हा आपण असाच पुढे नेणार आहोत हे त्यांनी अत्यंत भावनिक साद घालत यावेळी सांगितलंय. त्यांच्या भाषणामधील प्रमुख मुद्दे कोणते? तर त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लवकर या आणि लवकर जा योजना. मुंबईमधील शासकीय कार्यालयामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी पीक आवरमधील गर्दी टाळण्यासाठी त्यांनी लवचिक वेळ ही संकल्पना जाहीर केली आहे. म्हणजे नेमकं काय? तर महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी समजा वेळेच्या आधी आपलं ऑफिस गाठलं तर संध्याकाळी तेवढ्याच लवकर त्यांना घरी जाता येऊ शकतं. मुंबईसारख्या ठिकाणी सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये आणि संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये लोकल आणि बसेसमध्ये प्रचंड गर्दी असते आणि ही गर्दी टाळण्यासाठी जर महिलांनी संध्याकाळी 5:30 ते 6च्या टायमिंगमध्ये ऑफिस सोडलं तर त्यांना ही गर्दी लागणार नाही आणि त्या वेळेमध्ये घरी जाऊ शकतात. हाच या संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 180 दिवसांची प्रसूती रजा. येस, नोकरदार महिलांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर 180 दिवसांची म्हणजे 6 महिन्यांची प्रसूती रजा मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुनेत्रा पवार यांनी घोषित केलाय. तसेच हे चालू वर्ष महिला वर्ष म्हणून साजरं केलं जाईल आणि लवकरात लवकर महिलांसाठी नवा शक्ती कायदा हा संमत करण्यात येईल अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. थोडक्यात काय, सुनेत्रा पवार यांच्या या पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी राजकीय मुद्देच मांडले नाही, तर त्यांनी महिलांप्रती असलेली भावना व्यक्त करत महिलांसाठी जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्यामुळे हे भाषण चांगलंच गाजलंय.